स्वच्छ भारत सुंदर भारत. तर सध्या तर आपण फक्त छतावरच्या टाक्या स्वच्छ करूता. तर 4-5 हजार लिटरच्या टाक्या आहेत. त्यामध्ये एका टाकीमध्ये उतरले बंटी, त्याला खूपच मज्जा येईल या. दुसरा शिवाम आणि तिसऱ्यामध्ये आपला गोटू. हे बघा गोट्याची साफसफाई. खूपच शेवाळ झालता ह्या टाक्यांमध्ये. तर आता मी उतरणार आहे या टाकीमध्ये. चला मग याच्या आत जाऊत. तर आज पाहिले तर काय शेवाळच शेवाळ. तर आता आपल्याला हा सगळा टाकी एकदम नव्यासारखं स्वच्छ करायचा आहे. त्यासाठी गरज पडणार एक ब्रश. तर मिळाला आपल्याला ब्रश. तर आता आपण ह्या ब्रशने करूता टाकी स्वच्छ. खूपच झालेला आहे शेवाळ. तरी अर्ध्याच्या वरी तर टाकी स्वच्छ करून घेतलेली आहे. आता अर्धी टाकी राहिलेली आहे. तर हे पहा हा घाण. खूपच शेवाळ झालेला आहे घाण. तर आता आपण केलेली आहे अर्धी टाकी स्वच्छ. हे बघा कसं दिसायला नवीन. तर आता अजून राहिलेला आहे अर्धा. तर हा पाणी जेव्हा जाईल तेव्हा आपण हा करून घेऊ स्वच्छ. चला मग पाहूता त्या टाकीची काम कुठपर्यंत झालेलं आहे. हे बघा हे तर बंटी. चला मग गेलो मी पाहून. तरी त्यांचं पण तेवढंच चालू आहे. हे बघा माझं जशाल तसंच पाणी पाणी काय अजून जाणं. गुडघ्यापर्यंत आहे अजून टाकीत पाणी. इथे बघूत आता बंटी काय करतोय. हो होय बंटीची तर साफसफाई खूप जोरातच चालू आहे. हे बघा बंटी बंटी. त्यानंतर मारत शिवमपाशी चक्कर. याची पण झालेली आहे तेवढी साफसफाई. तर आता राहिला आपला गोट्या. गोट्या कुठे गेला. हे बघा गोट्या आहेत टाकीमध्ये. गोट्याची साफसफाई. तरी आता मला जावं लागेल वापस गोट्याच्या पण टाकीमध्ये. तर आता जाऊत आपण गोट्याच्या टाकीमध्ये. तू गोट्या चालला इथं तर माझ्या टाकीमध्ये. तर आता आपण सगळे पाणी काढू त्या कारण तुट्टीने आपण काढायलो. पण 5,000 लिटर ही टाकी आहे म्हणून काही थोडा फरक पडणार. तर हा बघा झालेला आहे आपली टाकी स्वच्छ. कशी दिसायली की टाकी तुम्ही कमेंटमध्ये सांगा. 4 टाकी झालेले आहे स्वच्छ. माझं गोट्याचं काम झाले. तेव्हा बंट्याचे तर सगळे कपडे भिजले त्या बंटी. बाय.